प्रवास फक्त ठिकाणांचा नसतो, तो अनुभवांचा असतो. मी मनीष आणि तुम्ही पाहत आहात ट्रॅव्हल विथ मनीष. यावेळी आपल्या प्रवासाची वाट घेऊन आली आहे कर्नाटकाच्या दाट जंगलात. डिपार्टमेंट ऑफ ऑटोमिक एनर्जी स्टाफ क्लब आयोजित गिरी संचार 35, 7 दिवस 7 वेगळे ट्रेक आणि आयुष्यभर लक्षात राहील असे असंख्य अनुभव. चला सुरू करूया या साहसाचा पहिला दिवस. नमस्कार मित्रांनो, आपण ॲक्च्युली आता आलो आहोत कर्नाटकामध्ये. कर्नाटकाचा हे शिशिला गाव आहे. तर ह्या गावापासून आपला हा बेस कॅम्प आहे. ह्या वर्षी आपल्याला गिरी संचारचे टोटल 5 दिवस आपल्याला ह्या जंगलामध्ये काढायचे. तर हा बेस कॅम्प आहे शिशिलाचा. या शिशिलाच्या बेस कॅम्पच्या जवळ इकडे तुम्हाला मंदिर दिसेल बघा, मंदिर त्या साईडला. आणि या शिशिलेश्वर मंदिरच्या बाजूलाच आपल्याला इथे दिलेला आहे ते बेस कॅम्प. हा जो टेंट हे दिसतो शेड, त्या शेडमध्ये आपल्याला मोठ्याच्या मोठे चादर टाकून दिलेली आहे. तर त्या चादरवरती आपल्याला झोपायचं, आजचा दिवस काढायचा आहे आणि उद्यापासून आपला गिरी संचार चालू होणार. आज आम्ही आता इथं रिपोर्टिंग केलं. रिपोर्टिंग करताना आम्ही आलेलो आहोत मुंबई टू सोलापूर, सोलापूरवरनं हासनवरनं बाय बस कोकाडावरनं चालत आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत. तर आता आपला आजचा रिपोर्टिंग टाइम आहे. तर उद्यापासून आपला गिरी संचार चालू होणार आहे. टोटल 5 days इन जंगल. तर आपल्यासोबत मी आहे गणेश, हनुमंत आणि कॅमेऱ्याच्या मागे आहे तो रईस. आणि आपण मिस करत आहोत यावेळेस मनीषला. चला, ट्रॅव्हल विथ मनीष विदाउट मनीष. यस, ट्रैवल विदाउट मनीष चैनल का नाम चेंज किया है. प्रत्येक मोठ्या प्रवासाची सुरुवात श्रद्धेने झाली तर मनाला एक वेगळीच ऊर्जा मिळते. म्हणूनच आम्ही शिशिलेश्वर मंदिरात दर्शन घेतले आणि यशस्वी मोहिमेसाठी प्रार्थना केली. आजचा आपला मुक्काम आहे शिशिला गाव. हिरवेगार डोंगर, शांत वाहणारी नदी, शांत आणि प्रसन्न असणारे हे गाव पुढील 7 दिवसांच्या मोहिमेचे आधारस्थान ठरणार आहे. आज होता आमचा रिपोर्टिंग डे. आम्ही फॉर्म भरून सर्व फॉर्मॅलिटी कंप्लीट करून गावात एक फेरफटका मारला. देशाच्या विविध भागातून आलेले ट्रेकर्स आज एका ध्येयाने एकत्र जमले आहेत. निसर्ग अनुभवण्यासाठी, स्वतःची क्षमता आजमावण्यासाठी आणि एक अविस्मरणीय आठवडा जगण्यासाठी. पहाटेची थंड हवा, पक्ष्यांचा किलबिलाट आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसणारा उत्साह. आज सुरू होणार होता पहिला ट्रेक. ट्रेक लीडर्सने आवश्यक सूचना दिल्या. जंगलात शिस्त, टीमवर्क आणि सुरक्षितता हीच सर्वात मोठी जबाबदारी असते असे आम्हाला प्रखरपणे सांगितले. आणि अखेर पहिलं पाऊल पडलं जंगलाच्या दिशेने. समोर होता शिगनीगुड्डा शिखराचा प्रवास. सुरुवातीपासूनच जंगलाने आपल्याला आपल्या कुशीत घेतलं. उंच झाड, दाट हिरवाई आणि प्रत्येक पावलावर बदलणारा निसर्ग. दहा मिनिटं पुढे येऊन जरा चढाई चालू झालेली आहे. ते बघा आमच्या मागे आहेत 2 रिबिन लावलेलं आहे प्रत्येक ठिकाणी. आणि हा जंगल आहे बघा, किती जबरदस्त छान.
मार्किंग आहे, असं व्हाईट मार्किंग आहे ॲरो आणि रिबिन पण लावले कुठे काय ठिकाणी. जरा चढाई आली आहे आणि आता बाकीचे टीम मेंबर मागे आहेत. चला पुढे बनवू आता. चढाई संपली, ढलान चालू. थांबू थांबवलं बघू. नको. हा इथेच परत जायचं. इथल्या शांततेलाही एक वेगळाच आवाज आहे. वाऱ्याची सळसळ, पक्ष्यांचे संगीत आणि आपल्या पावलांचा ताल. अशा जंगलात चालताना वेळ कसा जातो हे कळतही नाही. अशातच अचानक कानावर पडला पाण्याचा आवाज आणि समोर उघडले निसर्गाचं सुंदर रूप. छोटासा धबधबा पण मनाला मोठा आनंद देणारा. मित्रांनो, जरा वरती आल्यावर हा आपल्याला असला दृश्य बघायला भेटेल. बघा, हे वॉटरफॉल रेंज आहे, पाणी येतोय आणि इथे एक पुढे गुफा पण भेटली आपल्या छोटीशी. हे बघा, इथे काहीतरी लिहिलेलं आहे, नॉट काहीतरी आहे. आणि हे बघा, एक छोटा गुफा आहे, त्याच्यात एक स्केलेटन ठेवलेलं आहे. हे बघा, असा एक गुफा भेटला आपल्याला. आणि बघा किती छान जंगल आहे, किती छान फॉरेस्ट आहे बघा. आता आपण तिथून आलो, त्या साईडने आलो, आता आपल्याला इथे जायचं वरती. चला मग जाऊया पुढे. संचारचा आपला हा पहिला दिवस आहे. तर आपल्याला जायचं आहे सिगनी गुड्डा ट्रिकवर. तर एरवी आपण नेहमी सह्याद्रीमध्ये फिरतो, यावेळेस आपण कर्नाटकात आलो. सह्याद्रीमध्ये जे असतं आपलं, ते आपली काय म्हणतात त्याला, उजाड गावची पाटीलकी असते. इथं आपल्याला डेन्स फॉरेस्ट मिळणार आहे. ते तुम्ही फॉरेस्ट हे बघू शकता, किती घनदाट अरण्य आहे. हे असलं अरण्य आपल्याकडे कधीच नसते. आपल्या लोकांनी सगळी वाट लावलेली आहे जंगलाची, पण नाही नाही, ती सगळी वाटच लावलेली आहे. पण कर्नाटक सरकारने जर थोडंफार जपलंय, कारण इथं आहे ना ह्यांची फॉरेस्ट वाल्यांची सत्ता असते, त्याच्यामुळे इथं लोकांना बंदीच असते. तसं आपल्याकडे थोडंफार केलं तर व्यवस्थित होईल. पण हे चांगलं मेंटेन केलंय कर्नाटक सरकारने. तर आपला हा पहिला दिवस आहे, आपल्याला जायचं आहे सिगिनी गुड्डा. तर आता आपण अर्ध्या रस्त्यात आलो. इकडनं आम्ही चुकून वरती गेलो होतो, त्या साईडला वरती गेलेलो, पण वाट चुकली. इथं आम्हाला ॲरो भेटला, हे ॲरो आहे, त्या ॲरोने आता आपल्याला निघायचं. चला चला सिगिनी गुड्डा.
काढलो आम्ही कसं तरी निघाला. मित्रांनो, तिथून खालून आलो आपण, लई खालून आलो आम्ही. लई एकदम स्लिपरी पॅच आहे बघा, रस्ताच एकदम स्लिपरी आहे. लेफ्ट राईट अप डाऊन आहे बघा. तर चालत चालत वरती जायचं आता. हवा बघा किती गार थंड हवा येते आणि किती छान डेन फॉरेस्ट आहे आणि पक्ष्यांचे आवाज आहे का. चला भरपूर स्टीप आहे, एक 80 डिग्रीचा स्टीप आहे बघा. चालतोय अजून. आता खरी परीक्षा सुरू झाली. चढ अधिक उंच होत गेला. प्रत्येक पाऊल जाणीवपूर्वक टाकावं लागत होतं. शरीर थकत होतं, पण शिखर गाठण्याची इच्छा प्रत्येकाला पुढे नेत होती. तो आला आपला डेस्टिनेशन. हा आला ग्रास पॉइंट. हे बघा आता चाललो आपण. 1.5 तास झाले आपल्याला चालत. बघा टॉपवर आलो, तो आपला पॉइंट. चला पुढे बघू. तो दिसतोय ना, तो ब्रिज दिसतोय, तो आमचा कॅम्प होता. ते शिशिलेश्वर महाराजाचं, शिशिलेश्वराचं देवस्थान होतं आणि तिथून आम्ही निघालो या जंगलात वाट करत करत. हा सिग्नी गुड्डा. गुड्डा म्हणजे एक खांब असतो ना बैलाच्या वरचा खांदा तो. आणि इथनं आता आपल्याला थोडस ही वाट आहे, 5 मिनिटात 2-4 मिनिटांमध्ये आपण त्या पीक वर जाऊ आणि मग रिटर्न येऊ. गोल्डन ग्रास आहे इथे, पाय जरा सटकण्याची शक्यता आहे. तर आपल्याला हे राईट साईडला पूर्ण वजन ठेवायचे. बॅगा आपण खाली ठेवल्यात बघा. हे पूर्ण स्लोप आहे, इथं थोडा जरी पाय गेला तर आपण पूर्ण 100-150 फूट खाली जाणार दरीमध्ये. तर मोस्टली आपण राईट साईडला ढुकायचं आणि निघायचं. हळूहळू येऊ की नको, ये काय नाही, थोडंसं हे आहे. ठीक आहे, गोल्डन ग्रास बघून. काही ठिकाणी वाटच नव्हती, फक्त दगड होते. हातांचा आधार घेत एकमेकांना साथ देत आम्ही पुढे सरकत राहिलो. आणि अखेर गाठलं शिंगणीगुड्डा शिखर. समोर पसरलेला अथांग जंगल, थंड वारा आणि मनात एकच भावना, मेहनतीची खरं समाधान यालाच म्हणतात. अशा क्षणासाठीच तर आपण पुन्हा पुन्हा भटकायला निघतो. मित्रांनो, आता आपण समिट केलेला आहे. हा समिट होता या दगडावरती 2 शिळ्या आहेत. हा सिग्नी गुड्डाचा समिट झालेला आहे. 1300 मीटर आपण वर आलेलो आहोत. तर आता इथून रिटर्न जाऊयात. आणि आता आपल्याला पोहोचायला जवळपास 1-1.5 तास लागेलच. मध्ये तो पॅच जो आहे स्क्री, तो जरा थोडासा डेंजर आहे, तो आपल्याला कव्हर करायचा आहे.
तर आता आपण निघूयात. आजचा डे 1 आता आपण इथं संपूयात, म्हणजे रिटर्नसाठी, आणि खाली गेल्यानंतर आपण डे 1 संपूयात. तर चला आपण निघूयात. चला रे निघूयात. चला 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 चला, रात्र होईल. शिखर गाठणं जितकं महत्वाचं तितकंच सुरक्षितपणे खाली उतरणंही महत्वाचं असतं. आता आमचा प्रवास बेस कॅम्पच्या दिशेने सुरू झाला. उतार सुरू झाला. दाट जंगल पुन्हा सोबत होतं आणि प्रत्येक वळणावर निसर्ग नवं रूप दाखवत होता. हा मित्रांनो, हे बघा पूर्णतः घसरगुंडी आहे. हा जो आहे ना पॅच एकदम डेंजर आहे. तुम्हाला असंच फास्टच यावं लागणार आहे तरच. आईच्या गावात. ट्रेकमध्ये असे काही क्षण असतात जे त्यावेळी थोडे अवघड वाटतात, पण नंतर त्याच आठवणी सगळ्यांना हसवून जातात. हा क्षणही तसाच होता, आम्हाला हसवून गेला. पकडलं. पण फास्ट येण्याच्या नादामध्ये एक बी फॉल झाला. हा फॉल झाला. पण आता करणार काय, ठीक आहे, अशा छोट्या मोठ्या चुका होतात. किडे. हा पूर्ण स्क्री पॅच आहे. थोडासा आहे डेंजर. चढताना तर आम्ही चढलो व्यवस्थित, पण उतरताना पाय खूप स्लिप होत आहेत. आरामशीर या, हळूहळू, लटकू नको, आरामशीर. हा चला 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 चला. थांबना अवघड आहे. थांबू नका. चल जा हळूहळू. हा निघा. बघा लय अवघड आहे. नशीब ते झाडं आहेत म्हणून. झाडं नसते तर अरे आरामशीर. आता मित्रांनो, आम्ही रिटर्न चाललो होतो कॅम्पला. आमचा आजचा दिवस संपला ट्रेकचा. ते चाललो आपलं रिटर्न कॅम्प जवळ. हे आमचे माऊली यायला लागले, हनुमंत घुले आणि मिस्टर आमचे गुरु, हमारे काम करता धरता गणेश गज्जेवार. हा, आम्ही चाललो आता कॅम्पला. 9 वाजता स्टार्ट केलं आणि 2 वाजता रिटर्न आलो. तो पीक आम्ही गाठला होता. गिरीसंचार 35चा पहिला दिवस इथेच संपतो, पण ही साहस यात्रा अजून फक्त सुरू झाली आहे. उद्या आपल्याला भेटणार आहे आणखी एक नवा ट्रेक, नवी वाट, नवे जंगल आणि नवे अनुभव. त्यामुळे गिरीसंचार 35चा दुसरा भाग नक्की बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ट्रॅव्हल विथ मनीष परिवाराचा भाग व्हा. तोपर्यंत भटकत राहा, अनुभव घेत राहा, कारण प्रवास फक्त ठिकाणांचा नसतो, तो अनुभवांचा असतो. पुन्हा भेटूया गिरीसंचार 35च्या भाग 2 मध्ये. धन्यवाद. जय शिवराय.